बघा मी वाचलं, मला ते पूर्ण कुठून आलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर. तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही. आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही. काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले त्याच्यावर टीका करते. आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कळ सुजावता बोलते. मला असं वाटतं की आमच्यावरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही माहितीतले सगळे नेते आमचे जे सांगतात ते आम्ही ऐकतो. आता याचा हाय काय प्रकारे काय प्रकरण आहे त्यांचं त्यांनाच माहिती, त्यामुळे मी कोणाला सांगणार नाही. दादांवरती सुद्धा आरोप केले. एक कागद दिला का हो दादांच्या आरोपावर? एक कागद नाही दिला. तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काहीतरी भोंगा वाजतो तसं आता पुण्यात तर तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे, कोणाचं वाजवलं पाहिजे, कोणाला आपण विचारलं पाहिजे का. ते तथ्यच नाही ना काही. त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही. आमचं पुष्कळ समज आहे.